हरिओम. माझे नाव गीता कामत. मी मुलुंड उपासना केंद्रामध्ये जाते. 1999 पासून मी बापूंच्याकडे येते. हा सुरुवातीचा म्हणजे बापूंच्याकडे आम्ही यायला लागल्यानंतर मी आणि माझी मुलगी आम्ही दोघंही येत होतो बापूंच्याकडे. तर सुरुवातीलाच म्हणजे 2000-2001 मधला हा अनुभव आहे. माझी मुलगी B.Pharm झालेली आहे आणि तिला B.Pharm झाल्यानंतर अमेरिकेला जायची इच्छा होती. त्यामुळे तिने अमेरिकेला जाण्यासाठी GRE TOEFL वगैरे परीक्षा दिल्या आणि मग नंतर ती अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीची ॲडमिशनची वाट पाहत होती. ॲडमिशनही मिळाली, पण दुर्दैवाने तिचा व्हिसा एक वेळा रिजेक्ट झाला. नंतर बापूंच्याकडे विचारल्यावर बापूंनी सांगितलं की व्यवस्थित होईल, व्हिसा मिळेल. आणि मग परत त्यामुळे आम्ही बिनधास्त होतो, पण दुसऱ्यांदाही व्हिसा रिजेक्ट झाला. नंतर पुन्हा सुचितदादांना विचारल्यावर सुचितदादांनी सांगितलं की बापूंना विचारून सांगतो. बापूंनी सांगितलं की आता काही करायचं नाही, शांत बसायचं. पण आता पुढची काही वाट दिसत नव्हती. त्यावेळेला इथे तिला जॉबही मिळत नव्हता. लग्नाचं बघत होते मी, लग्नाचंही होत नव्हतं. आणि अमेरिकेची वाट 2दा व्हिसा झाल्यामुळे बंद झाली, रिजेक्ट झाल्यामुळे बंद झाली होती. कारण त्यावेळेला 2दा व्हिसा रिजेक्ट झाल्यावर पुन्हा अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा मागण्यासाठी ॲप्लिकेशन करता येत नव्हतं. त्यामुळे पुढची काही वाट दिसत नव्हती. आणि बापूंनी तर असं उत्तर दिलेलं, आता काय करायचं. ह्या विवंचनेमध्ये आम्ही होतो. पण ती जुईनगरला अगदी आनंदाने सेवा करत होती. जुईनगरला जायची, तिथे छान आनंदाने ती सेवा करायची. आणि मग असंच पावसाचे दिवस आले. मला थोडंसं डिप्रेशनसारखं आलं होतं की तिच्या बाबतीत काय करावं. कारण कशातच काही होत नव्हतं. नोकरीसाठी प्रयत्न केला तो मिळत नव्हता. लग्नासाठी भरपूर प्रयत्न केले होते, चालवले होते, तेही होत नव्हतं. काय करावं ते कळत नव्हतं. मध्येच बापूंनी प्रवचनामध्ये एकदा ग्वाही दिली की एखाद्या मार्गाने मी जर सांगितलं आणि ते झालं नाही तर दुसऱ्या कुठल्याही मार्गाने ते होणारच आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. अर्थात हे मी वाक्य त्यावेळेला ऐकलं, पण ते माझ्या डोक्यात काही त्याच्याने प्रकाश पडला नाही. खरंच सांगते, त्यावेळेला मला काही याचा अर्थ कळला नाही. ऑगस्ट महिना उजाडला. काय करावं ह्या विवंचनेत आम्ही सगळेच होतो. आता तिला कुठेतरी जायचं होतं ऑगस्टला ठाण्याला, त्यामुळे ती ठाण्याला गेली. त्यानंतर ती जुईनगरला जाणार होती. जोराचा पाऊस सुरू झाला अचानक आणि छत्री तिच्याकडे नव्हती. त्यामुळे एका घराच्या आडोशाला ती उभी राहिली. रिक्षाला पैसे कशाला खर्च करायचे असं तिच्या मनात आलं आणि ती तिथे पाऊस थांबायची वाट पाहत उभी राहिली. पण बराच वेळ झाला, पाऊस काही थांबेना. तेवढ्यात 2 माणसं, एक उंच आणि एक जरासा कमी उंचीचा, असे 2 तिच्याकडे येऊन उभे राहिले. वास्तविक त्यांच्याकडे छत्री होती, परंतु ते तिथे उभे राहिले आणि तिच्याशी बोलायला लागले की पाऊस म्हणून तू उभी राहिलीस का. तर तिने सांगितलं हो. तुझं नाव काय. तर तिने सांगितलं माझं नाव कामत. तिने परत उलट प्रश्न केला की तुमचं नाव काय. त्याने सांगितलं माझं नाव जोशी. त्याने विचारलं तू कुठे राहतेस. मी मुलुंडला राहते. तिने पुन्हा विचारलं की तुम्ही कुठे राहता. मी दादरला राहतो. असे बरेच प्रश्न उत्तरं झाली. तिला जे प्रश्न विचारायचे ती परत त्यांना उलट विचारायची. मग नंतर एकदाच बोलता बोलता तिच्या हातात काउंटर होता, ती नामस्मरण करत होती. तर एकदा बोलता बोलता तू देवाची छान भक्ती करतेस असं ते तिला म्हणाले. तर ती गप्प राहिली. तिने काही कुणाचं नाव घेतलं नाही, कुणाचं नामस्मरण करते असे त्या व्यक्तीने विचारलं नाही. पण त्या व्यक्तीने सांगितलं की तुझ्यासाठी मी एक मुलगा बघणार आहे आणि पण तो आता सध्या अमेरिकेला असतो. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, पै नावाचा, आणि त्याचं लग्न मी तुझ्याशी लावून देणार आहे. आता असं म्हटल्यावर आता काय ओळखीचा माणूस नाही, काय नाही, ठाण्याला भेटलेला आणि असा ह्याच्या खाली आडोशाला उभा राहिलेला असा माणूस, तो तिला मी तुझं लग्न लावून देणार आहे असं म्हणून सांगतो. तर तिने काय तेवढं काय सिरियसली मनात घेतलं नाही की मग ना ते तिने सोडूनच दिलं. पण नंतर त्यांनी एक रिक्षा थांबवली त्या माणसाने आणि तिला सांगितलं की तुला स्टेशनवर हा माणूस सोडून येईल. आणि त्या माणसाने सांगितलं तू हिला सोड स्टेशनवर आणि तू परत त्याच रिक्षाने परत ये. आता बघा, ते दोघंही जर रिक्षात बसले असते तर माझी मुलगी त्यांच्याबरोबर गेली नसती. म्हणून त्या व्यक्तीने फक्त त्या माणसाला पाठवलं की जो आतापर्यंत एकही शब्द बोलत नव्हता. आणि हे फक्त उंच व्यक्तीच तिच्याशी बोलत होती. आणि मग ती गेली त्यांच्याबरोबर, त्या माणसाबरोबर रिक्षाने गेली. रिक्षातून उतरताना, आता तोपर्यंत बापूंचं नाव कुठेही आलं नाही. रिक्षातून उतरताना तो माणूस तिला म्हणाला बापूंचं नामस्मरण करून तुला नक्की फायदाच होणार आहे. ती एकदम चमकली की आतापर्यंत बापूंचं नाव पण घेतलं नाही आपण, कुठेही काही बापूंची ओळख नाही. माझं लॉकेट आहे ते पण आत आहे. आणि मग ह्या माणसाला कसं कळलं की मी बापूंचं नामस्मरण करते. पण तेवढ्यात तो माणूस रिक्षातून तिला टाटा करून निघून गेला.
आता ती घरी आली, घरी आल्यावर जुईनगरला गेली, जुईनगरला सेवा करून घरी आली. घरी आल्यावर तिने मला हा किस्सा सांगितला. फक्त पै या नावाखेरीज तिने बाकी सगळं सांगितलं. पै हे नाव त्या माणसाने उच्चारलं होतं, पण ते ती विसरली की काय मला माहित नाही, किंवा पडदाही पाडला असेल मायेचा त्यांनी, पण ते नाव तिने सांगितलं नाही. आणि आलेला तो माणूस कदाचित बापूच असेल असं तिने मला बोलून दाखवलं. मी म्हटलंही कदाचित असेलही, कारण बापू काय करतील याचा काहीच भरोसा नाही, कदाचित असेलही. नाहीतर तो माणूस इथे उभा राहतो कशाला, तिला परत स्टेशनवर पोहोचवतो कशाला, असं मला वाटलं. त्यानंतर ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबरही गेला. काही कुठे घडलं नाही, नोकरी नाही, लग्न नाही, काही नाही. दरम्यान मी मुलं पाहत होते, पण ती म्हणायची नाही माझं इथे जमणार नाही, माझं इथे जमणार नाही. डिसेंबरचा पहिला आठवडा आला आणि माझ्या दिरांचा एक फोन आला की असा पै नावाचा मुलगा आहे, अमेरिकेहून आलाय आणि त्याला ताबडतोब मुलगी बघून लग्न करून मुलीला म्हणजे बायकोला घेऊनच जायचंय. तुम्ही ताबडतोब पत्रिका आणि फोटो बोरिवलीच्या या पत्त्यावर पाठवा. आता मी त्यावेळेला, आणि पै या नावाचा मुलगा आहे असं त्यांनी सांगितल्यावर माझ्या मुलीचा चेहरा एकदम फुलला. तर ती काय बोलली नाही मला, पण ती एकदम प्रसन्न दिसत होती. मला जायचं होतं त्याच दिवशी डोंबिवलीला, आणि ह्यांचा ॲड्रेस होता की बोरिवलीचा, म्हणजे 2 विरुद्ध टोकं. पण नेमका बोरिवलीला राहणारा माझा भाऊ त्याच दिवशी अचानक माझ्या वडिलांच्या घरी आला. माझे वडील माझ्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहत होते. म्हणून मग त्याने मला फोन केला की मी असं इथे आलो, तू येतेस का भेटायला. मी सांगितलं मी जरा गडबडीत आहे, तूच मला भेटायला ये. आणि मग तो आला. मी त्याच्याकडे पत्रिका आणि फोटो दिला, ॲड्रेस दिला आणि त्याला सांगितलं की या घरी हे पोचव. तर तो म्हणाला ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि तो बोरिवलीला जाणार होता, त्यामुळे त्याने तिथे पोचवलं. पत्रिका फोटो पाठवला, दिला. मुलगाही बघितला, त्याने सांगितलं मला फोन करून की मुलगाही चांगला आहे वगैरे. मी बोललो त्यांच्याशी, माणसं चांगली वाटतायत असं सगळं मला सांगितलं. तर आता अमेरिकेचा मुलगा आहे, काय माहिती पसंत करेल नाही करेल, पत्रिका जुळेल काय जुळेल काहीच माहित नव्हतं. त्यामुळे मी काही एवढा सिरियसली विचार या स्थळाचा करत नव्हते. दुसरा दिवस उजाडला, त्यांचा फोन आला की तुम्ही दिलेली पत्रिका एकदम शॉर्टमध्ये आहे, तर तुम्ही आम्हाला जरा मोठी पत्रिका सगळं डिटेलमध्ये असलेली द्या. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी ही पत्रिका घेऊन कुठे येऊ, तुमचे भटजी जिथे आहे तिथेच मी येते असं मी त्याला सांगितलं. तर त्यांनी मला वडाळच्या राम मंदिरामध्ये यायला सांगितलं. मी तिथे गेले. तो मुलगाही तिथे आलेला होता. पत्रिका छान जुळत होती. मग मी तिथून सुचीदादांच्याकडे गेले. सुचीदादांना मग आपलं विचारूया, आपले देव आहेत, असं स्थळ आहे, करू का असं विचारूया, याच्यासाठी मी तिकडे गेले. सुचीदादांच्याकडे ही गर्दी होती. मी माझी छाती दडपून गेली. म्हटलं आता माझा नंबर कधी लागायचा, मी कधी घरी जाणार. पण गंमत म्हणजे मला पहिलेच सुचीदादांनी बोलवलं. पहिलाच नंबर सुचीदादांनी मला दिला. मग मी सुचीदादांना विचारलं की असं आहे, स्थळ आहे. तर मुलगा एकदम छान वगैरे काय नाहीये, पण सुचीदादा म्हणाले दिसण्यावर काही नसतं, सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नका. आणि मग मी अगदी बिनधास्त झाले. मी आले, घरी आले. दुसऱ्या दिवशी पाहायचा कार्यक्रम होता. मुलाने लगेच पसंती सांगितली की पसंत आहे. आता मुलाच्या वडिलांचा फोन आला आम्हाला गावाहून. मुलाचे वडील गावाला राहत होते, त्यामुळे तो मुलगा लगेच गावी निघून गेला. आणि आम्हाला मुलगा 24 तारखेला अमेरिकेला जाणार होता. तोपर्यंत 7 तारीख उजाडली होती डिसेंबरची. आणि आम्हाला 17 डिसेंबरला लग्न करून हवंय, तोच मुहूर्त चांगला आहे आणि 17 डिसेंबरलाच आम्हाला लग्न करून हवंय असं त्यांनी सांगितलं. म्हटलं बापरे, मुंबईमध्ये हॉल मिळणं फार कठीण आहे असं मी त्यांना म्हणाले. ते म्हणाले नाही म्हणे, हॉल नाही मिळाला तर तुमच्या घराच्या गच्चीवर केलं तरी चालेल, पण आम्हाला 17 तारीखच पाहिजे आहे. 24 तारखेला मुलगा जाणार, बायकोला घेऊन जाणार, तेव्हा आम्हाला 17 तारखेपर्यंत पाहिजे. तर मग म्हटलं बरं आता काय करायचं. ज्या दिरांनी मला पत्रिका आणि फोटो पाठवायचे तर त्यांनाच फोन केला. ते म्हणाले ठीक आहे, बघूया काय होतंय, मी बघतो हॉल कुठे आहे का. ते घराच्या बाहेर पडले. समोरून एक त्यांच्या ओळखीचा कॅटरर येताना दिसला. मग त्यांनी विचारलं की बाबा तुझ्या ओळखीत आम्हाला 17 तारखेलाच लग्न करायचंय, एखादा हॉल आहे का. हा काय, समोरच हॉल आहे, तिथे पण कॅटरिंग माझंच आहे आणि फक्त 17 तारीखच बाकी आहे असं म्हटल्यावर त्यालाही खूप आनंद झाला. त्यांनी मला लगेच फोन केला. मी म्हटलं बुक करा, आम्ही येतोय. आम्ही तिथे गेलो, त्याच कॅटररना बुक केलं. आता भटजी पाहिजे होते, कारण त्या दिवशी खूप लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे भटजी मिळणं कठीण होतं. मग त्यांनी आपल्या ओळखीच्या एका भटजीला फोन केला. तर त्यांनी सांगितलं की मी आजच गावाला जायला निघत होतो, पण ठीक आहे म्हणे, तुझ्याच घरचं लग्न आहे तर मग मी थांबतो, मी 17 तारखेला तुमचं लग्न मी करून देतो. म्हणजे भटजी झाले, कॅटरर झाले. अगदी बसलेल्या ठिकाणी एका फोनवर भटजी, कॅटरर, हॉल सगळं काही झालं. अगदी व्यवस्थित, म्हणजे लग्नाचं काही काळजी नाही, खरेदी वगैरे जाऊन आम्ही 17 तारखेला लग्नासाठी आलो. आम्ही जवळजवळ 400 लोकांना बोलवलं होतं. अचानक 8 दिवसात लग्न होत होतं आणि त्यामुळे फार काही माणसं येणार नाहीत असं आम्हाला वाटलं.
गावाहून येणारी माणसं आम्ही काही जमेस धरली नाहीत आणि म्हणून आम्ही केटररना 400 माणसांचा हिशोब सांगितला. वास्तविक झाली असती ती 600 माणसं, पण म्हटलं एवढ्या शॉर्ट मुदतीमध्ये गावाहून कोण येणार आहे असं वाटलं. पण गावाहून पण भरपूर माणसं आली, पुण्याहून आली आणि त्यामुळे ऐन वेळेला 600 माणसं झाली. आता पंचायत आली, आम्ही 400च सांगितलं होतं. केटरर म्हणाला काही काळजी करू नका, माझं दुसरं एक लग्न माझं आहे, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या अंदाजापेक्षा 200 माणसं कमी आलेली आहेत, ते जेवण मी इथे आणतो, तुम्ही काही काळजी करू नका. एकही माणूस उपाशी गेलं नाही, अगदी व्यवस्थित सगळ्यांना जेवण पुरलं. आता मला सांगा की हे बापूंशिवाय कोण करू शकतं? बापूंनी सांगितलं की पै नावाचा मुलगा आहे माझ्या मित्राचा मुलगा आणि त्याच्याशी मी तुझं लग्न करून देणार आहे. आता हे बापूंनीच करून दिलंय की नाही सांगा? आम्हाला कुठेही काही त्रास पडला नाही. लग्नासाठी माणसंही आली, ती जास्त बोलवण्यापेक्षा अंदाजापेक्षा तिथेही सगळं बापूंनी व्यवस्थित करून घेतलं. केटरर भटजी कुठेही आम्हाला जरा सुद्धा तोशीच पडली नाही. 8 दिवसामध्ये लग्न मुंबईमध्ये करणं खरं तर किती कठीण आहे, पण हे बापूंनीच करून घेतलं आणि बापूंनीच तिचं लग्न जमवलं. बापूंनी जी ग्वाही दिली की एका मार्गाने जर तिचं झालं नाही तर दुसऱ्या मार्गाने मी अमेरिकेला मी ते करणारच. त्याचप्रमाणे अमेरिकेचा व्हिसा 2दा रिजेक्ट झाला तरी आज ती अमेरिकेलाच आहे, अगदी सगळ्यांच्या नाकावर टिचून. एवढंच नव्हे तर अमेरिकेला ती मस्त जॉब करते आहे, पुढचं शिक्षण तिने तिथं घेतलं, पुढच्या परीक्षा दिल्या, अगदी छानपैकी जॉब करते आहे. फार्मसी मॅनेजर म्हणून तिला प्रमोशनही मिळालेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर बापूंनी तिला आपल्या चरणाशीच ठेवलेलं आहे, कारण त्या ठिकाणी बापूंचं केंद्र आहे बे एरियामध्ये आणि ती बापूंची कार्यवाह आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ जय जगदंब जय दुर्गे.